विठ्ठल आवडे प्रेम भाव। काय विद्वत्ता असेल तर कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, हे कॅमेरे असतील, हे नाना प्रकारचे काय हे सगळं असेल, मी बोलत असताना आवाज तुमच्यापर्यंत येते, ही तयार करणारी या देशातली माणसं आहेत, तर यांना तयार करणारा किती विद्वान असेल कल्पना करा ना, किती कल्पना करा। त्याचं कधी कधी चरित्र वाचा संतांचं। निमकरोली नावाचा एक महात्मा आहे, मी मगाशी बोलून गेलो, महाराज निसर्ग त्यांचा ऐकतो जे याला वाटले नाही त्यांना। मी असं म्हणणार नाही मृदंगाचार्य महाराज, असं म्हणणार नाही दादा पाटील भगवान महाराज, आपण संसारिक माणसं आहोत त्याबद्दल मी म्हणणार नाही, पण त्या टोकाला गेलेली माणसं ती माणसंच असतात। आपण शिवाय काही जरी झालं तर आपण प्रपंचाचे दास आहोत। ज्याने लग्न नाही केलं ते पण, ते जर याच्यात गुंतले असतील तर ते पण त्याचेच दास, फक्त फरक इतका आहे ते बावल्यावर उभे राहिले नाही आणि आपण राहिलो, त्यांनी कोणीच सोडला नाही। द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची, नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची। ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे ताराधन, ऐसा कोणी दावा हे जया नावडे। देहूतले मालक म्हणतात दाखवा रे दाखवा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन। ठीक आहे, आपल्याला सगळ्याला बायका आहेत गथुडे घरी नेऊन टाकू, ज्यायला नाही ते बी गथुडे नेऊन टाकायलेत, ते मेल्यावर भांडणं लागायलेत। विठाला विठाला गथुडं न नेणाऱ्यात ताकद होती पाऊस पाडण्याची। अजून एक पुरावा ऐका, पुढाऱ्याचे मिनिटं महाराजाचे मिनिटं मोठाले असते पण मोठा करीत नाही, वेळ अमूल्य, मोठी मोठी लोक बसले, नाही नको, सत्काराचे कार्यक्रम आहेत, मोठे लोक श्रद्धेनं सगळे नानांना भेटण्याकरता आलेत, सगळ्याला 2-2 मिनिटं वेळ मिळावा ह्याच्या। रामकृष्ण हरी। अशी कशी आजी होती हो तुमची, तुमचं नाव राम ठेवलं तिनं, विठाला विठाला। निमकरोली नावाचा संन्यासी आहे, महात्मा आहे, पांढऱ्या वस्त्रातला संन्यासी ब्रह्मचारी। हिमालयाच्या पायथ्याला एकदा आले, तिथून एक उंच शिखर आहे, मला वाटते त्याला हल्लीच्या विज्ञानाच्या प्रचलित भाषेत एव्हरेस्ट शिखर असं म्हणतात, एव्हरेस्ट शिखर। ह्या शिखराच्या पायथ्याला काही दिवसाचा त्या महात्म्याचा मुक्काम आहे, उंच शिखर आहे उंच। आणि पठाडे बापू त्या महात्म्याच्या भेटी करता एक फार मोठा बिल्डर गेला, गुत्तेदार गेला, असं त्या पुस्तकात नमूद आहे, ते सांगतो तुम्हाला। भेटी करता गेले, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, त्याच्यावर 2 ते 2.5 वर्षाला या पवित्र देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं। तो कालचा दिवस आहे 15 ऑगस्ट। या पवित्र देशावर तिरंगा फडकला त्याच्यावर 2-2.5 वर्षाच्या नंतर। एक फार मोठा व्यक्ती त्या काळातला, शब्द चुकून गेला माझ्याकडनं, स्वातंत्र्यानंतरची गोष्ट, या पवित्र देशात वावरणारा एक अर्थसंपन्न कर्तव्यनिष्ठ उद्योगरत्न या देशाचं निमकरोली महात्म्याला भेटी करता गेलं आणि जाता जाता त्यांनी नेलं एका सुटकेसमध्ये या देशातले प्रचलित पैसे नेले, चलित पैसे नेले। अचलित कोणते? बदललेल्या नोटा। अचलित पैसे कोणते? 20 पैसे, 10 पैसे, हे जुने पैसे। अचलित, चलित प्रचलित पैसे चालू नाणं। एक सुटकेस भरून कागदी पैसे नेले, रुपये नेले, महात्म्याचं दर्शन घेतलं।
घेतलं आणि त्यांच्याकडे ते देऊन टाकले. सुटकेस उघडीस महात्म्यानं. काय त्यांचा महिमा सांगतोय. सुटकेस उघडल्याच्या नंतर त्याच्यातून कोरे करकरीत बंडल काढले. ते पिना मारलेले असतील का रबर लावलेले असतील का कागदाचं शील असेल ते फोडून टाकलं आणि ते सगळे असे खाली आथरले. मंडळ केलं त्याचं, आथरले खाली आणि निमकरोली महात्मा त्याच्यावर मांडी घालून बसले. तर मांडी घालून बसल्याच्या नंतर त्या पैशाला फोडून त्या पैशाला छिद्र करून 2-3 काड्या वरी आल्या आणि त्या काड्या निमकरोली नावाच्या महात्म्याच्या मांडीला टोचल्या. त्याच्यातले खडे पण 2-3 वरी टोक काढून आले आणि ते मांडीला टोचले. ते सगळे पैसे जमा केले आणि धुनी नव्हती तिथं. लागली तशी 2-4 दगड जमा केले, त्याला कडेनं लावलं आणि त्याच्यात ती सगळी पैसे टाकणार आणि दगडावर दगड हाणून ते पैसे पेटिणार. तेवढ्या अवकाशात तो गुत्तेदार, तो बिल्डर ओरडला, महाराजजी. त्यामुळे काय झालं तुला ओरडायला? कशाला ओरडायला? अहो हे पैसे आहेत, हे नाणं आहे देशाचं, ही लक्ष्मी आहे देशाची, ही जाळता कशाला? ते म्हणले लक्षात घे, बसायला गेलो तर नरम नाहीत, बसायला गेलो तर नरम नाहीत. मग एक काम कर, मला 1 किलो भर फळं आणून दे. त्यांनी सांगितलं इथून फळं आणायला जायला 4 दिवस लागतात आणि 4 दिवस वापस यायला लागतात आणि 8 दिवसात फळ राहणार नाही. मी कसा येऊ शकतो? मग एक लक्षात घे, एवढे तू बॅग भरून आणलेली पैसे जर मला फळं देत नसतील, मला नरम अंथरूण म्हणून उपयोग देत नसतील, मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला धुनीची गरज आहे, याचा जर शेकाटा घेत येत नसेल तर हे पैसे काय कामाचे? नाही म्हणे, हे तुमच्या कामाचे नसतील, पण मी संसारिक माणूस आहे, बऱ्यापैकी वाटीन. माझ्याकडे काम घेऊन काय आलता? मला पोटाची व्यथा आहे, पोटाची व्यथा आहे. जवळ बोलिलं आणि एक पाठीवर थाप टाकली आणि त्याचं कायमचं पोट दुखायचं संपतंय. ही निमकरोली नावाचा महात्मा या पवित्र देशात हिमालयाच्या पायथ्याला अर्जव करणारा, काशीतल्या मालकाचं, भगवान विष्णू परमात्म्याचं गोडस चिंतन करणारा महात्मा या टोकाचा विरक्ताच्या आसनावर आरूढ आहे. एवढी मोठी व्याप्ती या लोकांची आहे. म्हणून मालक पुन्हा पहिल्या काका एक पुरावा सांगतो, तुमच्या शब्दाला तडाव जाऊ देत नाही. एक 2 पुरावे तुम्हाला बाहेरच्या राज्यातले सांगितले. या राज्यातले साधू किती मोठे लक्षात घ्या. याच पवित्र देशातल्या एका राज्यातल्या साधूनं दगडाला दूध पाजावा. एका राज्यातल्या साधूनं, महात्म्याने पाषाणाला दगडाला दूध पाजावा म्हणून त्या साधूला थोडासा गर्व झालता. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतांची यादी किती मोठी लक्षात घ्या. काय होतं आपल्याकडे माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीनं तुळशीचे पानं चुरगाळून त्याचा रस काढून जर समोरच्याला दिला तर पुढच्याची बिमारी राहती, इतकी त्या पानात ताकद आहे. पण आपल्याच तुळशीचे पानं चुरगाळून दिले, काय येत नाही याला. आणि त्यानं त्याच्या घरून तुळशीचे पानं आणावा, असे चुरा करावा बापू, आणि त्याचे 5,000 घ्यावा, आपण मग त्याच दुखणं राहतं. हे आपल्याला नाद लागलेला आहे. घरच्याचा इटन, शेजाऱ्याचा बांगनीट. लांबचं आवडतं, लांबचं आवडतं आपल्याला. घरी जर किराणा आणला बायकोनं, सुनानं, मुलीनं, चांगली भजे, सात्विक भजे, आंघोळ करून हात धुवून निर्मळ भजे तळलेले आवडत नाहीत. ज्याचं मीठ संपलं म्हणून त्यानं बनेलच मधात टाकली, इतका त्याच्या अंगाला घाम आलता आणि त्याच्या बनेलीनं कढीला मीठ टाकायचं काम पडलं नाही. मग म्हणला कढीन भजे त्याच्या हॉटेलवरचे नंबर 1चे आहेत. मीठच नव्हतं, त्यानं बनेलच टाकली होती कढीत. हे खाची सवय लागली ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण आपल्याला मानित नाहीत. बाकीच्यांना मानू नका असं म्हणत नाही. मी उत्तर दक्षिण भारतातल्या साधूंचं चरित्र सांगितलं, ऐका आपल्याकडची लोक. उत्तर भारतातल्या एका साधूला एवढी सिद्धी प्राप्त होती की तो दगडाला दूध पाजित होता. त्याला गर्व झाला. विशिष्ट प्रकारचं नाव आहे त्याचं, घरी गेल्यावर शोधा, मी सांगितलेलं बाकीच्या कीर्तनात. पण तो साधू ज्या वेळेला महाराष्ट्रात येतो
आणि महाराष्ट्रामध्ये विटेवरच्या मालकाला ज्या वेळेला महाराष्ट्रातला एक वारकरी दूध पाजतो त्यावेळेला त्या साधूचं शरीर हलतंय. त्या साधूचं नाव होतं कान्होगोवारी आणि महाराष्ट्रातला वारकरी संत शिरोमणी नामदेवराय. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा जीवी भरा भरा नाम्यासवे नामदेवा हाती दूध प्याला. तिथून पुढे तो कान्होगोवारी नावाचा संन्यासी नाना नामदेवरायाचा उपासक झाला. तो उत्तर भारतातला होता आणि ते नामदेवराय आपल्या महाराष्ट्रातले. इतकी मोठी आवत काय त्यांचा महिमा. पुन्हा एक पुरावा सांगतो छोटासा. या महाराष्ट्राच्या मातीतल्या संतात एवढी ताकद आहे. नाना एखादा माणसाला परमार्थात आणीत असेल नवल नाही, माणसं माळकरी करीत असेल नवल नाही, माणसाला संप्रदायात आणीत असेल नवल नाही. देहूतले मालक तुकोबाराय आणि तुकोबारायावर निष्ठा ठेवणारे संताजी महाराज जगणारे. त्यांचा व्यवसाय होता तेल काढायचा. ते तेली समाजाचे होते आणि तेल काढणारा साधू या साधूनं तुकोबारायावर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या बैलावर प्रयोग केला. तर त्या संताजी महाराजाचा बैल तुकोबारायाचा अभंग ऐकल्याशिवाय घाणावडीत नव्हता. म्हणजे बैलाला परमार्थात आणणारी या महाराष्ट्राच्या मातीतली संत आहेत. काय त्यांचा महिमा वरून वारंवार. किती मोठी ताकद या महाराष्ट्राच्या मातीतला. नाना बुट शिवणारा महात्मा, तुमची आमची बुट शिवणारा एक महात्मा धंदा होता पोटाचा. एक हिंदी कवी सांगतोय हरि का नाम पेट का धंदा न करे मूर्खांदा. 40 वर्षे वय होईपर्यंत 20 ते 40 शिक्षणात गेला असेल. काळ सोडून द्या, शिक्षणाला सुट्टी दिली असेल आणि 20 वर्ष वय झाला असेल तर 20 ते 40 वयोगटात काम न करता मायबापाच्या संपत्तीवर जो भाकरी खात असेल त्याला हलकट म्हणलेत. त्याला हलकट म्हणले. त्यानं कामच करावा. हरी का पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. काम करावं. पोटासाठी व्यवसाय होता बुट चपला शिवावा. आणि बुटा चपला शिवणारा एक महात्मा संत रविदास महाराज, प्रचलित भाषेत त्यांना रोहिदास म्हणतात. चर्मकाराच्या कुळात जन्मालेला साधू. या साधूला भगवान काशी विश्वनाथ या महिन्याला ज्याचं आधिपत्य त्याला भगवान शिवशंकर म्हणतात. आणि त्या भगवान शिवशंकराने संत रविदास महाराजांना त्यांच्या घरी चमडे बुडवायच्या कुंडात कंगन पाठवावा ही ताकद संत रविदास महाराजांची आहे. ते रविदास महाराज या महाराष्ट्रातले. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. सजन नावाचा खाटीक होता नाना. सजन नावाचा खाटीक जातीनं मुसलमान इमानदार खाटीक होता. याची भक्ती विटेवरच्या मालकाला आवडली आणि त्याच्या मापाच्या वजनात तो दगड होता. तो नेपाळ नावाच्या देशातली गंडकी नावाची गंगा 350 गंगा आहेत. याच्यातल्या 28 गंगेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच्यापैकी गंडकी म्हणजे प्रत्यक्ष तिच्यातले दगड विष्णू. म्हणून शासनानं त्याच गंडकीतला पाषाण काढा आणि आताची राम मंदिरातल्या मूर्ती त्याच गंगेच्या पात्रातल्या दगडाच्या आहेत. रामबाबा त्याच दगडाच्या आहेत. तिला गंडकी नावाची गंगा म्हणतात. ती नेपाळ नावाच्या देशामध्ये 58 गंगेला महत्व. त्याच्यातली दुसरी एक गंगा आहे चर्मनवती नावाची गंगा. त्या गंगेच्या तीरावर या देशातल्या शुहाला, मानवी शुहाला, त्याचं नाव होतं कर्ण. या कर्णाला पत्नी सापडली वृषाली या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर. आणि मग कर्णाने वंग देशात राज्य केलं. भारतातला सिंह. त्याच्यानंतर अनन्यसाधारण महत्व असेल गोदावरी. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पाप जाती भंगा. अनन्यसाधारण महत्व. अशी एक गंगा ती गंडकी. आणि त्या गंडकीच्या पात्रात जे पाषाण आहेत ते शाळीग्राम. शाळीग्राम म्हणजे विष्णू. आणि विष्णूच्या वजनात मास शिकणारा सजन नावाचा कसाई याच पवित्र देशातला आहे. काय त्याची व्याप्ती होती चरित्र ऐका लक्षात येईल. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. एवढं मोठं टोक, एवढं मोठं टोक. हा महाराष्ट्र इतका पवित्र आहे. या लोकांचं वर्णन करत असताना या देशातली संत असतात, या देशातली महामानव असतात. वस्तुस्थिती वर्णन केलं पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती आहे का भगवान बुवा दादा पाटील,
वक्ता असा ज्या पक्षाची माणसं पुढे असतील त्याचं वर्णन करायचं आणि दुसऱ्याला शिव्या द्यायचे. भंगिऱ्या तुझी ताकद नाही दुसऱ्याला शिव्या द्यायची, धुपन काढतील ती लोक. तू येडपट हेस का काय? सायकलवर बसणाऱ्यानं विमानावाल्याला दगड हाणायचेच नाही. विमानात एक जण औरंगाबादून बसलं ते हैदराबाद माफी असावी संभाजीनगरहून बसलं होतं हो तोंड कधी कधी चरबट. हे इतका शब्द कट करा रे. होतं वळण पडण माणसाच्या जिभेला येतच ते. इतकं चांगलं नाव दिलं तरी ते नाव आलंच बघा, विठाला विठाला. छत्रपती संभाजीनगरच्या त्या हवाई अधिष्ठानातून एक जण विमानात बसला आणि त्या संभाजीनगरहूनच एक सायकलवाला म्हणला याच्या आधी मी हैदराबादला जातो. येडपटीस का तू? चिकलठाणच्या वाड्यातच मेलं ते. त्याची सायकल तिथंच गुरफाटली ती. मला म्हणायचं भाग, वरही गेलेल्या लोकांना खालच्या लोकांनी दगड हाणायचे नाही. मोठी मोठीच असतात. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आता एखाद्या पक्षातल्या लोकांना नाव ठेवल्यावर ह्या पक्षातले लोक आनंदी होतील, पण तिकडे गेल्यावर ते बेसरामाच्या फोकानं हाणतील. म्हणून आमच्या लोकांनी कोणालाच चोंभाळायचं नाही, कोणाचेच वरखांडे काढायचे नाही. चोंभाळायचंच असेल तर पंढरपुरातल्याला चोंभाळणं सोंबळ्या. विठाला विठाला. काय सांगू लागलो, गेलं इसरून. या पवित्र देशातली महाराष्ट्राच्या मातीतली संत इतकी टोकाची असतात. फार नाविन्यपूर्ण संत महामानव असतील. तुमच्यातली लोक पण सामान्य नाहीत, खूप मोठी लोक समाजसेवक असतील. श्रावण महिना आहे. आता रामकाका शेवटचं वाक्य बस झालं. आता पुढं जायचंय नानांना बी. माझ्या मावल्यांना तुम्हाला सांगतोय, तुमच्यातली एक बाई किती अधिकारी. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नाना या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल ते या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री सर्वात मोठं श्रीमंत रत्न काय असेल ते या देशाची स्त्री. बापू, बाबाजी, रामकाका, बाकीच्यांचे नाव पाठ नाहीत, मापासा बरं. तुम्ही नानांचा अभिष्ट चिंतन सोहळा करता, तुम्ही त्यांना आदराचं स्थान देता. तुम्हाला नाना आवडतेत, पितृतुल्य आहेत. मी मगाशी बोलून गेलो, या परिसरातलं राजकीय क्षेत्रातलं वयोवृद्ध एक छोटेसे भीष्माचार्य आहेत नाना, तुम्हाला आवडतेत. पण एक लक्षात ठेवा, नाना सुद्धा याच देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. हे मात्र लक्षात ठेवा. इतकं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवा. इतकी मोठी या देशाची स्त्री. एका पवित्र स्त्रीचं चरित्र सांगतोय. ओघात सगळ्या 2-3 सांगतोय. शेवटचा श्वास घेत असताना घोड्याच्या कानात ज्यानं सांगावा, घोड्याच्या कानात सांगावा मला अमक्या प्रांताला घेऊन जा. त्या घोड्याचं नाव होतं चेतक. त्याच्यावर बसणारा या पवित्र देशातला राजा होता महाराणा प्रताप. त्या महाराणा प्रतापांना जन्म देणारी पवित्र स्त्री या भारतातली. राजकीय क्षेत्रात नाना 5 डॉन झाले. 5 या लोकांसारखा राजकारणात निदान गिरगावचा बाळ्या जिवंत आहे तोपर्यंत तरी या 5 लोकांसारखा जन्माला येणार नाही. तुम्हाला राग आला तरी काय फुकायचं तर फुका बाळ्याला. त्याच्यापैकी रयतेचा राजा नाना 5वा डॉन. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि 1 नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर, मधले घरी गेल्या वाचा. पण 5वा राजा छत्रपती शिवाजी महाराज. ह्या रयतेच्या राजानं आई लेकरावर जितकं प्रेम करते असं समाजावर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज जिच्या पोटी जन्माला आले ती राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब किती मोठी असेल ती या भारत देशातली. महिमा सांगते या स्त्रियांचा महिमा. ऐका पुढे. हा महिना आहे श्रावण महिना. या श्रावण महिन्याचा स्वामी आधिपत्य भगवान शिवशंकर आहेत. विनंती करतो सगळ्यांना, ज्याला ज्याला शेतकऱ्याची कळकळ आहे किंवा जो शेतकरी आहे त्याने हे 1-2 दिवस नाही कायमस्वरूपी अंतःकरणात शिवजीचं स्मरण करा.
कारण निसर्ग शंकराच्या हातात आहे. त्याने डोळा उघाड्याशिवाय थेंब पडणार नाही. थेंब पडत नाही. पर्जन्ये तिथे जायते कला वायुर सुवियुगस्तते वंच यत् सर्वानाम उष्णो भयस्थितेषु चक्षुरो ललाट प्रपटलेषु नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांनी लिहिलं नाही. हे सगळं निसर्ग ज्याच्या दृष्टीत आहे त्याला शिवजी म्हणतात. आणि त्या शिवजींचं आधिपत्य या मासात असतं. जगाला सावली देणारे शिवजी 6 पातशाह्या होत्या. 6 या 6 पातशाहीपैकी 2 पातशाह्यांनी या पवित्र देशातल्या 12 ज्योतिर्लिंगावर हात घातला. 6 पातशाह्या होत्या त्याच्यातल्या 2 त्या कोणत्या होत्या घरी गेल्या वाचा. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यांनी या 12 ज्योतिर्लिंगावर घाला घातला आणि विश्वाला सावली देणारा विश्वाला छत्र देणारा जगाचा मालक भगवान शिवशंकर या 2 पातशाह्यांनी उघडा केला. जगाला सावली देणारे शंकर त्यांना उघडं केलं. पण जगाला सावली देणाऱ्या शंकरांना सावली दिली या पवित्र देशातली स्त्री देवी अहिल्याबाई होळकर. याच पवित्र देशातली स्त्री येते. या स्त्रीचा कुठेही फोटो बघा. एका हातावर शिवशंकराची पिंड आणि वरून सावली. काय या देशातल्या लोकांचा सुद्धा किती महिमा आहे. किती पवित्र देश आहे. ते या देशातली संत किती मोठी असतात. विढोबा रखुमाई उपस्थित या प्रांताला या परिसराला लाभलेली माझी ज्ञानोबाराय तुकोबारायची गुणीजन मंडळी मृदंगाचार्य मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. विठ्ठल आवडे प्रेम भाव. ज्या पांडवांसाठी घराची राख केली घरात तुळशीपत्र ठेवलं पण त्या पांडवांच्या पश्चात गादीवर बसण्यासाठी अश्वत्थाम्याने 5 द्रौपदीची लेकर कापली. 5 कापली. पितामह भीष्माचार्यांच्या हाताने रणात वीरमरण आलं अभिमन्यूला. दुर्योधनाला आनंद वाटला मरता मरता. द्रौपदीची 5 लेकर अश्वत्थामा तू कापलीस. पितामहाने अभिमन्यू मारला. आता एक काम कर. उत्तरेच्या पोटात गर्भ वाढतोय त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ संपून टाक. ब्रह्मास्त्र सोडा अश्वत्थाम्याने. विद्वान माणसाचं पोरग होता अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र सोडलं. विटेवरच्या मालकाचा धावा केला. सुदर्शन पोटात प्रवेश करतोय आणि परीक्षितीच्या आईच्या पोटात संरक्षण केलं सुदर्शनानं. 2 गोष्टी ऐकल्या सुदर्शनाच्या. एक सूर्य झाकला आणि या देशावर आधिपत्य कमवणारा राजा परीक्षिती ज्याच्याकरता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं. ज्याच्याकरता विश्वाला भागवत ऐकायला भेटलं तो राजा परीक्षिती सुदर्शनानं संरक्षित केला. असे 40-42 प्रकरण आहेत. पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर घाम येत असतो. 2च लक्षात ठेवा. देखिला ओ माय चक्रभोज स्वभावी. ही ताकद आहे त्याच्या सुदर्शनात चक्रात. पण खाली किती आला. वारुते वागवे अर्जुनाचे म्हणजे अर्जुनाचे घोडे सांभाळले धुतले. 3ऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती. याज्ञिक कोणाला म्हणायचं. अग्निहोत्री. प्रकांड विद्वान. पाणिनीचे सुक्त अशा वाहत्या गंगेच्या पानासारखे किंवा कातन सोड्याला सर्प जसा पळतोय अशी जीभ ज्यांची वेदाची सुक्त म्हणत असताना मतितवर भययाना सधेयाने कालति चंद सुधा भय जायन्ते वृष्णिर भयतति वृष्णिर यति कालंत भयाय निजायन्ते मपि सर्गा भय सर्ग सुधीर वृष्टिर यत जायन्तो ना सर्गिर यति भय सकल सुधा छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते. एक तिळभर सुद्धा लायकी नाही माझी. पाणिनीचे सुक्त म्हणणारी मोठी विद्वान भगवंताच्या नावानं आहुत्या टाकतात. पकवात सुद्धा आहुतीच आहे. गायन सुद्धा दादा पाटील आमचे भगवान महाराज गायन सुद्धा देवाच्या नावाची आहुती आहे. कीर्तन आहुती आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण आहुती आहे. गाथ्याचं पारायण आहुती आहे. गाथ्याचं भजन आहुती आहे.
कीर्तन ऐकणं सुद्धा होती. कशासाठी? देवाच्या प्राप्ती करता. मग अशा नाना प्रकारचे व्याज्ञिक ज्याच्या प्राप्ती करता आहुत्या सोडतात तरी तो स्वप्नात नाही. आणि तो द्रौपदी प्रति भाजी मागे. काय ताकद आहे, एवढी मोठी व्याप्ती त्या मालकाची. आणि तरी तो द्रौपदीला भाजीपान मागतोय. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजीपान द्रौपदीशी. काय खाला नसल का त्याच्याकडं, ही त्याची लिंत आहे. निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ, पांडव कृतार्थ कृष्ण नामे. निवृत्ती दादा मोठ्या श्रद्धेनं नमूद करतात की ते माझं दैवत आहे. निवृत्ती दादा म्हणतात ते माझं दैवत आहे आणि या दैवताच्या नावाने पांडव कृतार्थ झाले. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. रात पाठ न करता, एक टायमाचं जेवण न करता अफाट ज्यांनी संपत्ती कमवावा आणि उतार वयात त्यांच्या मुलांनी नास्तिक कामात ती संपत्ती खर्च करावा, मरता मरता त्या मायबापांना दुःख होतंय. म्हणून वडीलधाऱ्या लोकांना सांगतोय ते दुःख नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच लक्षात घ्या. संपत्ती कमवू नका असं म्हणणार नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ शास्त्रात सांगितला आणि पैशाशिवाय विश्वातली कुठली गोष्ट होत नाही. पण पैसा कमवत असताना आपल्या लेकराला सुसंस्कृत करा, ही महत्वाची बाब आहे. पैशाच्या विरोधात नाही बोलणार. द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, द्रव्यावेन नर जरी झाला सुंदर, तो त्यावेन चतुर शोभन पवे. नैवं बाळू महाराज लिखितम. मी नाही लिहिले. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, अति सुंदर आहे, गावात लाईट लावायचं काम नाही, पण द्रव्य नाही. तो त्याविन चतुर शोभान पवे. मालकांचं वाक्य, अष्टादश संतांपैकी एका मालकांचं वाक्य. कमवू नका असं म्हणत नाही, कमवा. पण हे कमवत असताना संस्कृतीचा कॉलम सुद्धा त्याच्या बरोबरीने वरी गेला पाहिजे. संपत्तीचा कॉलम उंच गेला आणि संस्कृतीचा कॉलम जर नदीत गेला तर आपण कमवलेली पैसे सगळी मातीत गेली, चोट्याच्या कामी आले. इतकं लक्षात ठेवा. याच्याकरता आपली लेकरं परमार्थात उतरावी. मी म्हणत नाही सगळी कीर्तनकार करा, चांगल्या कीर्तनकाराचे त्यांनी विचार ऐकावा असे करा. सगळ्यांनीच उठून मंदिरात जाऊन टाळ वाजित राहा असं नाही म्हणणार. पण वारकरी संप्रदायात निष्ठेनं टाळ वाजविणाऱ्या लोकांचं आचरण अंमलात आणा असं मात्र लेकरांना शिकवा. एवढी मोठी तरुण 500 मुलं मोठ्या श्रद्धेनं रोज येणाऱ्या प्रत्येक महाराजांना एका दिव्य तेजस्वी रथात बसवतात. मोठी आतिषबाजी, लाईट असेल, फटाके असतील, हे सगळं मोठी याची आनंदाची उधळण करता आणि श्रद्धेने हे परमार्थिक क्षेत्र तुम्ही पार पाडता. हे 8 दिवसाचं सत्र आहे, यज्ञ आहे हा. म्हणून तरुणांना पुनश्च धन्यवाद. मायमावल्या सुद्धा एका पोशाखात आहेत. फक्त महाराजाला आक्षोन करताना गंध लावत जा, फुलं अंगावर टाकत जाऊ नका. फुलं त्यावेळेला टाकीत असतात. काय तुमच्या ध्यानात नाही का? तुमच्या ध्यानात नाही, आमचे नीट सांगत नाहीत. विठाला 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 बऱ्यापैकी आपल्याकडे चुका असतात. गरज नाही ते सांगायची. वाढदिवस मुलाचा करतेत, त्याच्या गळ्यात हार घालतेत आणि वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो भिंतीवर लावतेत. पाहणाऱ्याला वाटते पोरग गेलं का तिकीट काढून. लावत नसतात माझ्या माईंनो, लावत नसतात सज्जनांनो. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगीत नसतात. जिवंत माणसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर टांगला की त्याचं श्राद्ध करावं लागतं.
शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. कधी कधी पुराण लक्षात घेत जा. वारकरी संप्रदायानं कंठात धरलं पुराण. पहावे पुराणी विचारो. काही माणसं पैशाचा जोर झाला ना काही करतेत. नाही केलं पाहिजे, नाही केलं. माझं मत आहे किती पैसे जरी झाले तो धोत्राव इन करून कुत्रे भुकत असते. कुत्रे भुकते ना. बापू तू या इथं कुंटल भर सोन आहे पण धोत्रावर इन नसतेत न करीत दादा. भुकतेन तुला कुत्रे. तू कोण्याच संप्रदायात मोडायचा नाही ना. नियम असतो, नियम त्याचा मर्यादा असली पाहिजे. एका बाईच्या घरी 5 क्विंटल सोने पण मंगळसूत्र 50 ग्रॅमच्या वरी नसावं. एका बाईनं 9 किलोचं मंगळसूत्र भोगीच्या दिवशी घातलं आणि वझ्यानं सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली. इतकं नसते घालीत द्वारका. मंजुळा, सखुबाई, अंतिकाबाई, वचाबाई, सावित्रीबाई, कांताबाई. असं वेडेवण करू नको माय. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावा. हिशाबात राहिलं पाहिजे. माझं मत आहे भरपूर श्रीमंती यावा पण आपली संस्कृती त्या श्रीमंतीच्या जोरावर सांभाळावी. त्याला श्रीमंत म्हणत असतात, त्याला श्रीमंत म्हणत असतात. म्हणून पुनश्च चौधरी यांना सर्व ग्रामस्थांना धन्यवाद. मृदंगाचार्य भोसले महाराज फार कमी वय आहे. माशीच्या पिल्यासारखं तापड आहे पोरग. गोड गोड. फार दिवसांनी भेट झाली. मागे 1-2 वेळेस झाली ती वाघाची भेट. चारी भक्तिपरायण गणेश महाराज. गोड मृदंग क्षेत्रात वैभव. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय दादा महाराज. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आमचे भगवान महाराज. आधी करून त्यांच्या सानिध्यात गणेश महाराज, आधी श्रीधर महाराज. हा मीच आहे ना, नाही दुसरे येतोय. बाळू महाराज आहेत. आधी करून सर्व पेटीवाले, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या तारखेच्या संदर्भात अशोकांना संपर्क करत होते. आज अण्णा सोबत आलेत. आमचे पांडुरंग अण्णा सुद्धा आलेत. आमचे गिरगावचे फकीरराव महाराज सुद्धा आलेत. त्यांनाही धन्यवाद. बऱ्यापैकी महाराज मंडळी आहेत, वारकरी सगळी मंडळी आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या नाक घासून तुमच्या चरणावर दंडवत करतो. संप्रदायाचा नियम आहे आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन तुमच्या चरणी सुद्धा प्रणाम करतो. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. कथा कीर्तनातली ही माऊली प्रत्यक्ष गिरिजा असते, पार्वती असते. तुम्हाला प्रणाम करतो. हे प्रसिद्धी माध्यम असणारे कॅमेरेवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ज्याला येता येत नाही त्या लोकायला घरी कीर्तन ऐकू घालता, हे तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला विठाला. माझा आवाज तुमच्यापर्यंत हे ध्वनी यंत्र आहे, हे ज्यांचं आहे चैतन्य साऊंड सिस्टम सोमनाथ राजे हिवाळे, त्यांचे गोड माझा आवाज, या साऊंड सिस्टीमचा गोड आवाज म्हणून गिरगावकराचा याच्यातून फिल्टर होऊन तुमच्याकडे गोड आवाज द्यायलेत हे सोमनाथ राजे, त्यालाही धन्यवाद. या हातीच्या सोंडेवानी कॅमेरा आहे त्यालाही धन्यवाद. लग्नात नव्हता माया असा काय करा, त्याच्यामुळे चला आपलं आपण समजायचं हे लग्नातच होता. मानावे ते मनी समाधान, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही, त्याला सुद्धा धन्यवाद. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ह्या विश्वाच्या घडामोडी उतरंडी. उतरण माहीत असेल जुन्या काळातल्या लोकांना. आताच्या जीनच्या पॅन्टीवाल्याला उतरंडी कळत नाहीत. आता डब्बे आले ने. मला कळतो एक तो काळ 30 वर्षापूर्वी काही ठराविक लोकांकडे पीठ ठेवायला डब्बे होते, नाही तर मडक्यातच पीठ होतं. मला चांगलं कळतंय मिठाला एक लहानसं गाडगं, मिठासाठी सुद्धा असं बारीकसं गाडगंच असायचं. चटण्याला याला त्याला गाडगेच होते, लोटकेच होते असे. मग हे लोटके सांभाळून त्याच्या शेवाया असायच्या, पापड असायचे, कुरड्या असायच्या, पापड्या असायच्या, वडा असायचा. हे सगळं बायका त्या उतरंडीत ठेवायच्या.
बघ ही उतरंडी एकावर एक, एका बुडात मोठं गाडगं, त्याच्याहून लहान, शेवटी एकदम छोटस लोटकं आणि त्याचं झाकण म्हणजे झाकणी, अशी ती उतरंड असायची. जुन्या बाईला ती उतरण करता येत होती. आणि ती उतरण हलक अशी तिरपट वगैरे कशी नाही व्हायची, अशी हडसून पाहिली डगडग करत नव्हती. त्या बाईच्या लक्षात आलं आता मांजरा गिंजरानं उडी हाणली तर उतरण पडत नाही, अशी ती उतरण. आणि लक्षात ठेवा, ज्या बाईला उतरण रस्ता येते उतरण तिलाच खाली उतरता येते. ती उतरून घेते ती गाडगे. जशी उतरण खाली उतरून घ्यावी तशी या विश्वाची उतरण आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ खालचे 7, त्याच्यावरचे 7 शिवहलदीप, कौसदीप, शाल्वदीप, पलवंगदीप, आपण ज्या दीपात राहतो तो जांबूदीप, हे वरचे 7, त्याच्यावरचे 14, 21 स्वर्ग, 14 भुवन, ह्या सगळ्या गोष्टीची उतरण आहे ना, ही त्याच्या मनात आल्या दंदिशी खाली माळीनगाव पालथ केलं. उतरंडच आहे. किल्लारी मागे माझ्या लहानपणी, म्हणजे इतका लहान नव्हतो, चांगलं कळत होतं मला, ते किल्लारी अशी डवलली. कोणाच्या हातात आहे? त्याच्याच हातात. मागे कुठल्या कानी गावात असं फाकलं आणि अख्खी बंधी एसटी मधात गेली. कुठं झालं नाही आता मागे दुसऱ्या देशात झालतंय का कुठं तरी, असं फाकलं ते सगळं आणि बंधी एसटी गेली. जेसीबीन फाकत तितकं मोठं पोकल्यानं अद्याप नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायची ताकद त्याच्यात आहे. तो उचिष्टे काढी धर्मा घरी. ब्रह्मांडाची व्याख्या सांगता येणार नाही, सांगू शकतो 9 खंड पृथ्वी एवढं सांगू. विलावरत्त नावाचा खंड आहे बघा, त्या विलावरत्त नावाच्या खंडाच्या बाजूला मेरुदंड आहे. त्या मेरुदंडाच्या उत्तर दिशेला, दिशा नाही सांगता याची, लक्षात येतं आपाद कालम मेरुदंडायाम हिमवंतोस्तते वचानाम हिमय जायते न सर्वां गंगोदकं भय जायते तत्रापां पति निरानां निरेषु भय संपन्नेन आपां पति भय निरानां नामने समुद्र इन्मखायो. समुद्र हे नाव त्याच्यात नाही, कळण्यासाठी वापरतोय. मग त्याच्या उत्तर दिशेला खाली समुद्र. असे 7 समुद्र. प्रियव्रताचा रथ फिरत होता बरं का. ज्या दिशेनं प्रियव्रत नावाच्या राजाचा रथ गेला त्या दिशेनं समुद्राची चकोरी तयार झाली. एवढ्या पुरतं सांगता येईल. पण पाताळ किती खोल आहे, वरचं टोक कुठपर्यंत आहे. मंगळावर गेले, चंद्रावर गेले इथपर्यंत ठीक आहे, अजून एखाद्या ग्रहावर जातील इथपर्यंत ठीक आहे. पण विमान घेऊन मी वैकुंठात गेलो, मी अमरपुरीत गेलो, मी सत्यलोकात गेलो, मी गोलोकात गेलो, मी गंधर्व लोकात गेलो, मी विद्याधर लोकात गेलो, मी चारण लोकात गेलो, मी दिग्पाळ लोकात गेलो, मी चारुहास लोकात गेलो, मी परमहंस लोकात गेलो. असा जर कोणी म्हणत असेल तो थुतरीत हाणीन त्याच्या. कसं जाता येईल त्याला? बापात जागिरी त्याच्या, कसं जाता येईल त्याला तिथं? अद्याप नाही. इथपर्यंत ठीक आहे. येन व्याप्ती निशापती भयो यजायते न मानवानां कलोच बुद्धियत्वादेषु निशापतियं सनिध्ययो. आता उड्या हाणतेत. विज्ञानाने चंद्रापर्यंत शिखर गाठलं. सुमळ्या पुराण वाच रे, हे माघ श्लोक लिहून ठेवता. निशापतियाम आदित्यायाम यतो मानवे आश्रितम भयो नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा भुक्यान दिले का? 10,000 वर्षापूर्वी लिहिलेला श्लोक आहे की निशापतीच्या सानिध्यात कलियुगामध्ये बुद्धीच्या बळावर माणसं तिथपर्यंत आधिपत्य गाठतील. हे 10,000 वर्षापूर्वी लिहिले. पण आपल्याला घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला आपलं आवडत नाही, आपलं आवडत नाही. अमक्या देशातला शास्त्रज्ञ मीठ लावून चाट त्याला. विठ्ठल आवडे प्रेम भाव. देवा याच्या करता तुमचा विसर पडला नाही पाहिजे एवढं देऊन टाका. देऊन टाकलं. गंधमादन नावाचं एक वानर आहे. हे गंधमादन नावाचं वानर भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये झेंडा घ्यायचं काम करत होतं.
धर्माची पताका, झेंडा त्याच्या हातात होता. त्याचं नाव होतं गंधमादन नावाचं वानर. 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ. तुकोबाराय का म्हणतात? हे का मागण्या मागतात? याचा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. तुम्हाला मान्य असेल घ्या, नसल मान्य तुम्ही तुमचं ठरवा. कारण पुराणाला संप्रदायानं शिक्कामोर्तब केले. पाहावे पुराणी विचारून. माझे तुकोबाराय म्हणतात पुराणीचा रस गोड आहे. पुराण सांगते ते आपल्या संप्रदायाला मानावं लागतंय. त्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमानं भाकरी खातोय. त्या संप्रदायाच्या विरोधात मला कसं बोलता येईल? तुम्ही मान्य करा न करा, तुम्ही व्यक्ती स्वतंत्र आहात. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. या सर्व वानरांच्या पुढे झेंडा घ्यायचं काम. एके दिवशी प्रभूंनी सांगितलं, तिसरा दिवस युद्धाचा सुरू आहे. सकाळी दर्शन घेतलं, इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड होतो, इतकं तापड की बघताच सोय नाही. महाराज, रावणाच्या पक्षातल्या एकाही माणसाच्या हाताने एकाही वानराचा मृत्यू नाही झाला. आणि मग रावणाला गुप्तचरांनी सांगितलं, मालक आपलं एवढं सैन्य असून रामचंद्राच्या पक्षातला झेंडा धरणार वानर मरत नाही, काय आपल्याला ताकद आहे? रावणानं धारेव धरलं. संध्याकाळी मीटिंग घेतली. रमेशराव, बेटा कोणी नाही गेलं तरी हरकत नाही, पण आज गंधमादन वाजता कामा नाही. इतका बाणाचा वर्षाव झाला, इतकाचा बाण आला की उडी हाणीत होतो. कर्म न गती. एक बाण लागला, एक बाण लागला आणि त्या बाणानं झेंड्याची काठीच उडून गेली. पण किती उडून गेली सांगू? ही उंच काठी जिथरोक झेंडा होता का तिथून उडून गेली, खालच्या हातातच राहिली. पण ती काठी घेऊनच नाचत होतो, माहीतच नाही झेंडा उडून गेलाय. इतकं प्रेम. धर्मावर पकड किती असती काही काही लोकांची बघा. काही काही धर्मासाठी माईकवर बोंबलत येत. अशी काही पकड नसती त्यांची. असं काय नसते. माईकवर मात्र धर्मासाठी इतके बोलणार, इतके बोलणार. वा वा वा. छत्रपती शिवाजी राजेंची जयंती आल्या, बापा बिल्लेन तेन काय वा 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 वा, सारं भगवच वादळ. हो. आणि जयंती झाली की 2-4 दिवसाला पोळी उकरी तू घोरपडी पाहला. बसायची जागा आणायला पाहिजे निबर काठीनं. नालाय का? तू लायकी आहे करे? नुसता हावभाव करतो नुसता. हे इतकं आपल्याकडे काही गोष्टी आल्या ना, बापरे बापरे असं वाटतंय की पाहाचंच काम नाही. आमची इथे एक महाराज आले आणि त्या महाराजाला आंघोळ घालू लागले. मग त्या महाराजांना आंघोळ घालीत असताना काय झालं? इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी गर्दी की बघायचंच काम नाही. कोणाला वाटतं की जाऊन तांबर पाणी महाराजांच्या अंगावर टाकावं. इतकी गर्दी, इतकी गर्दी. एका बाईला जातात नाही आलं, ती मधात नाही गेली, मोरीतून पाणी आलं पिली. ती म्हणली नका का आंघोळ घालणं होईना, पण महाराजाच्या अंगावरचं पाणी मोरीतून आलंय ना, ते तीर्थ म्हणून पिली. तर मी तिची चप्पल चोरली. म्हणजे ह्या महाराजावर इथे श्रद्धा किती आहे. आपण हिच्या चपलाच्या पाया पडू. मी फेटा ठोच्या पिशवीत तिची चप्पल ठेवली. जाऊ द्या म्हणलं, एखादीशी भेटले आपल्याला पाया पडण्याचे पैसे द्यायला विला दुप्पट देऊ. पण ही महाराजाच्या अंगाचं मोरीतून आलेलं तीर्थ पिती, त्या अर्थीचा भाव किती गोडे. आपण हिची चपलाची पूजा करू. आणि त्याच महाराजाच्या कीर्तनात ती पहिल्याच अभंगाला झोपी गेली. मग माझ्या लक्षात आलं, बाळ्या ही चप्पल तिला देऊन टाक आणि ती पिशवी पण जाळून टाक. कारण तू हिची चप्पल ज्या पिशवीला लागली त्या पिशवीला पटका लागल्या तू कीर्तनात झोपशील. म्हणजे काही कायचा भाव इतका नदीला उतू जातो आणि त्यांच्या अंतकरणात कवडी इतका नसतो. इतका येडपट भाव असतो काही कायचा. काय वानराचा भाव होता त्या. काठी घेऊन उड्या आणत होतं ढकल्यांना ते काठी घेऊन, पण मागून खडा हाणला. गंधमादन येतो ध्वजा पय धर्मदंडे शुभय स्थिता. नसता धर्मदंड आहे, ध्वज कुठे आहे? अरे बापरे, काय करा. महाराज भेद आहे पुराणामध्ये. लक्ष्मणजीला आणि प्रभू रामचंद्राला वल्कल्ले होती, त्या अर्थी वस्त्र नव्हते. असा भेद सांगितला वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर यांनी. पण सुग्रीव नावाच्या व्यक्तीच्या कमरेला शेला होता बांधलेला. ताव दिवशी उडी टाकली आणि पांढरा सुग्रीवाच्या कमरेचा शेला काढून घेतला, ते उपरनं बांधलेलं. आणि जी काठी होती का हातातली काठी, ती एका बाजूला टोचली अंगात. भळा 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 रक्त आलं आणि त्या रक्तात ते उपरनं भिजवलं
आणि त्या काठीला बांधलं आणि प्रभूला सांगितलं, प्रभू ध्वज, स्वतःच्या रक्ताची ध्वज केली. हो काय गंधमादन असेल ते. तुकोबर आहे का मागतात पुढचं याच्याकरता सांगतोय. काय सत्कार, काय आदरातिथ्य. आणि हेच लक्षात आलं, एकदा खाल्ल्यावर 6 महिने उठत नव्हता त्याच्या. काय नाव होतं त्याचं? कुंभकर्ण. त्यानं पैजेचा विडा उचलला, उद्या गंधमादन ठोणारच नाही. त्यानं काही शस्त्र नेलेत नाही. गंधमादन ज्या कोपऱ्यात उभा होता त्या कोपऱ्यातले वानर अशी वळडे. पाल कशी किडावडी ती पाल पाल कसं जीभ लांबून अजय असं टाकल्याबरोबर ती किडावडी ती का नाही, तसे असे प्रसन्न सगळीच वानर सगळी ओढली. हजारो वानर मदत केली, हजारो वानराच्या लक्षात आलं आपण वाचतो. इतका गंधमादन हुशार, इतका गंधमादन त्याच्या पोटात झेंडा घेऊन फिरत होत. त्याचं पोट किती मोठं असेल कल्पना करा ना. कुंभकर्णाच्या नाकातले केस काढायला पळाट्या उपटायचा चिमटा होता. असं मी सांगत नाही बरं, मी काय त्या काळात सरपंच नव्हतो रावणाच्या गावातला. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे रामायणामध्ये, अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. मला मी शिकलो कमी, पण मला अलंकार वगैरे सगळे ते गुरु लघु वगैरे सगळे ते सिद्धांत सगळे पाठ आहेत. कारण मेमरी कार्ड गोड आहे माझं मेमरी कार्ड इतकं सुंदर दिलंय मला, म्हणून तर मी तुमचे मोबाईल वापरीत नाही. मला हे मेमरी कार्ड गोड आहे. नाही साधा वाचिलं की 7व्यांदा पाठ चिठ्ठी पाडून टाकायची. काय सांगू लागलो. अतिशोक्ती अलंकार. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. तेल केवढ्याचं आणलंय? दमडीचं. बरं ठीक आहे, त्यावेळेला दमडीमध्ये 20 क्विंटल तेल येत होतं असं समजा. पण 20 क्विंटल तेलाची टाकी मोराच्या बायकोला पालती होती का? मोराची बायको कोण? लांडोरी. लांडोरीचा पाय केवढा असतोय? एवढूसा. मग लांडोरीच्या पायानं पालतं झालेलं तेल असेल केवढं? एवढी वाटी. मग मोराच्या पायानं पालतं झालेल्या तेलात हत्ती वाहून जातो, हे अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण आहे. तसा कुंभकर्ण हा अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण होतं. त्याची दाढी करायला जे वस्त्रे होते का, त्याला कोळपेच्या दांड्याच्या पासा होत्या, त्या ह्या होत्या दांड्या मुठी. हो एवढा कुंभकर्ण होता. ओढूनच भेटले वानर. पण सगळ्या वानरांच्या भोवताल पोटात फिरत होतं. मरू देत नाही रे, काळजी करू नका, त्याचं गुण गात राहा. मरायला लागल्या भजन आठवतोय ते म्हणले, वाचायचं असेल तर गुण गा. राक्षसाच्या पोटात गुण गायलं. राक्षसा पुरावे 1-2 देतो तुम्हाला. पोटात गुण गायल्याच्या नंतर एक जण म्हणला, कौरक गुण गाच रे. म्हणला, रस्ता दिसूस तर. इतक्या टोकानं पोटात गुण गायलं आणि प्रकाश पडला तो कानातून. आणि मग गंधमादनानं सांगितलं, हानान उड्या येडपटा होती, होच रस्ता आहे ना. कानाचं भिताड फुटलं कुंभकर्णाच्या आत, त्याला आपण पडदा म्हणतो ना, ते फुटलं त्याचं भिताड यायच्या आवाजानं. आणि प्रकाश बार सन 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 उड्या हाणल्या. पण कुंभकर्णाच्या लक्षात आलं, जे झेंडा घेतय का त्यानं शहाणपणा केलाय, याला नाही वाचू देत, याला वाचू देत नाही म्हणले. आणि मग कानाला चाळणी लावली बोटाची. उडी हाणल्याबरोबर फळ दिशी गंधमादन धरला. झेंडा आणि तेन सगळंच असं बदललेलं. कोण? त्याला वाटलं आवाजान भीन. ते बारक्या बुरक्या माणसाचा कार्यकर्ता होता का ते अशा माणसाचा कार्यकर्ता होता. या विश्वावर ज्याची सत्ता आहे त्या मालकाचा ते कार्यकर्ता होता. कोण? ते म्हणलं, ऐकू येते ना, हळून बोल. तो तरी एकरचा कान फुटलाय आणि मॅच फोडलाय. मला दोन्ही कान आहेत, हळून बोल ना. अरे तुरच रावणाच्या भावाला, ज्याला 7 कोटी घर आहेत, त्याच्या भावाला वाननेर आरोतुर बोलायले. आपण बऱ्या बुऱ्या माणसाला आरोतुर बोलले आपल्या अंगावर गाड्या घालतील. हो, पुन्हा ताकद नाही कशाने मेला आणि काय मेला सांगायची. आहे का हिंमत कोणाची? एवढा मोठा श्रीमंत रावण आरोतुरच. कोण? हळून बोल म्हणला. गंधमादन. गंधमादन नाव कशाकरता ठेवलंय? तुकोबारा का मागता त्याच्यावर बोलतोय. तुकोबारा यांच्याकडे कशाकरता गंधमादन नाव ठेवलंय? त्यांना जरासं नाकाच्या जवळ घेऊन पाय ना. लय नको नेऊ म्हणे, मला मळमळ होईल तुझ्या तोंडाने.
कुंभकर्णानं हाताचा जवळ घेतल्याच्या नंतर गंधमादन, मलया निळू चंदनाचा सुगंध ज्याच्या अंगातून कोसोपर्यंत जात होता, असं ज्याची तनुगंध आहे त्याला गंधमादन म्हणतात. हो, बरीच पैकी वानर आहेत. पुष्पदंत, भयदंत, यतिदंत, साक्षीदंत, कीर्तिदंत, आश्वदंत, प्रियदंत, साक्षीत नाही, नदीत नाही, भयत नाही, भास्त नाही, वानरांची नाव होती. लेकरांची पण चांगली ठोत जा. आमच्या मित्राला पोरगी झाली, मी बारशाला गेलो, नाव काय ठेवलं म्हणले चुटकी. नालाय कुठला चुटकी नाव ठेवलं. आपला असाच कारभार. घ्या आदर्श, मुस्लिम बांधवांचा आदर्श घ्या. अरे त्यांच्या धर्मामध्ये एक तिळा इतकी चूक करत नाहीत, म्हणून त्यांच्या बाबतीत धर्म खाली येत नाही. आपण नुसत्या धर्माच्या बाबतीत उड्या हाणतो आणि गप्पा हाणतो, पार टाळू फोडून गप्पा हाणतो, वागत नाही. साधी नावं ठेवत नाहीत आपण आपल्या संस्कृतीनुसार. काल परवा 2-4 वर्ग शिकलेली ती पोराची आंटी म्हणले, ही आंटी नाव ठेवीन, तिला आकलीचा कांदा आहे का? हळदीची साडी होती तेव्हा सासू सासऱ्याला वाहिलं काढलं आणि तिला नाव ठेवायचा मान द्यायला, तिला अक्कल आहे का? नाव ठेवण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना सांगा जा, तात्विकांना सांगा जा. नाही म्हणे आमची आंटी लयच हुशार आहे, तिला मोबाईल लय पाहता येतो आणि मोबाईलवरच पाहून आंटीनं नाव ठेवलं. ते पोरग असच, त्याचं नाव ठेवलं शाहू. हो, दवाखान्यातच ठेवलं. आणि शाहूला भेटायला मी गेलो दवाखान्यात. शाहूला भेटायला दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्याचा वडील आमचे जरा सोबत शिकलो होतो 4थी पर्यंत, ते 4थीला गळालं, मी 7वीला आपटलो, म्हणजे शिकलोच नाही पुढं. ते नाही पुढं गेलं. मी म्हणलं अरे बघू दे मुलगा. हो, आत्ताच नाव ठेवलं म्हणे आमच्या लहान्याची बायको आलती, म्हणजे त्याची भावजई. हो, सगळे म्हणले ती जरा शिकलेली आहे आणि तिनं नाव ठेवलंय शाहू. म्हणलं वा वा वा, पावदी म्हणलं तू हा शाहू. त्याचा शाहू पाहिल्याच्या नंतर बरा दिसला. कसा होईन रे? म्हणलं मला काय सांगता येईन कसा होईन, तर मला सांभाळीन का? म्हणलं बघू आता, इतक्या लवकर काय सांगता येईल, मी का देव आहे का? बाहेर आल्यावर एक ढवळ्या कपड्यावाली बाई भेटली. कोण आपण? गिरगावकर. इकडे कुठे? म्हणलं ते आमच्या मित्राला मुलगा झाला. तिने असं कसनच तोंड केलं. मी म्हणलं हिला काही संबंध नाही, काय नाही, त्याला पोरग झालं विलं. म्हणलं बाई तुम्हाला कसं काय मळमळ झालं? त्याचं बाळांपण केल्यावर तुम्ही अंगठी अर्पली, त्याची डिलिव्हरी केल्यावर मग अंगठी अर्पली. अर म्हणलं दाश्या पोरग दाखव बरं. त्याचं नाव दाश्या होतं. म्हणलं पोरग दाखव बरं. ते म्हणलं काय झालं? म्हणलं दाखव ना. तर लहान लेकर अशा मुठी वळीत येत. त्याची मी मुठ उकलल्याच्या नंतर सिस्टरनीची अंगठी गवसली. मी म्हणलं दाश्या लहान्याच्या बायकोनं याचं नाव शाहू ठेवलंय आणि झाल्याच यानं सिस्टरनीची अंगठी चोरली. याला जर तालुक्याचा आमदार केलं तर हे काय काय इकीन रे? हा, याचं नाव शाहू ठेवलंय, तिथं नाव ठेवणारी आण बरं. ते तिथंच होती बाजूला. काय झालं? अरे म्हणलं काय झालं? नाव तळ्याला आणि काम नदीला याचं नाव तो शाहू ठेवलंस आणि यानं झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली ना द्वारका. तिचं नाव नव्हतं द्वारका, मी आमच्या इथली म्हणायलो विठाला विठाला विठाला. आपण काही जोपाशीत नाही. बघा गंधमादन, याच्याकरता गंधमादन नाव आहे. एक सांगू का? तो येतो का रावणाकडे? म्हणलं रावणाकडे? कशाला? अरे काय या रामाचं नाव घेऊन पाला खातोस तू झाडाचा? माझ्या दादाकडे आल्याच्या नंतर गावरान तुपातलं जेवण. म्हणला नको कडे. ते फार वेगवेगळं बोललं होतं, पण आता सांगत नाही, पुढे सरकतोय, वेळ मोज काय आपल्याकडे. इतकं बोललो घाणरड्या ते वानर, इतकं बोललं की ते ऐकल्याच्या नंतर त्या कुंभकर्णाला वाटत होतं जीव देवा का काय. इतकं खालच्या पातळीत बोललं. त्यानं सांगितलं 3.5 कोटी घरं देतो एकदा रावण मन. सांगतो जाऊ द्या. कुंभकर्ण काय म्हणला त्या वानराला? 3.5 कोटी घरं सोन्याचे देतो, फक्त एकदाच रावण मन. ते म्हणला खरं सांगू का? यायम नैसर्गिक स्थित क्रियानाम शंका भयत लघु स्थिते यत साम्य दृष्टिवादायाम यति परभेदान भय व्याप्ती. सांगू का खाली येऊन? मी जर लघु शंका करीत असताना रावण जर पुढे आलं तर त्याच्याकडे तोंड करून लघवी करणं सुद्धा मला पाप वाटतंय. हे 7 कोटी घराच्या मालकाच्या विरोधात बोलले.
काय वानर असेल धाडशी कल्पना करा. आणि मी येतो का म्हणलं, नाव घेतो का, मारीन, जीव गेला तरी हरकत नाही, पण म्हणला नाही येणार. दाबला असं कर 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 दाबलं. जितक्या रक्ताच्या चिळकंड्या अंगावर तोंडावर आल्या ना, त्या रक्ताच्या थेंबा थेंबातून राम राम येत होता. काय गुण गात असेल, रक्ताच्या थेंबा थेंबातून विटेवरच्या मालकाचं गुण गात होतं. राग आला कुंभकर्णाला, हडामासाचा कातड्याचा असा चुरगाळा केला आणि फेकून दिला. मूर्ख म्हणे, कुठं ऐकायला तयार नाही. गंधमादन मृत्यू पावला त्या दिवशी एकाही वानराने पाला खाल्ला नाही. याला म्हणतात आपल्याचं दुःख, आपल्याचं दुःख. जागच्या जाग्यावर वानर पडलेली आहेत. ती रात्र प्रभू रामचंद्राला सुद्धा दुःखाची होती. आपल्या पक्षातला धर्माची ध्वज घेणारा आज मृत्यू पावलाय. लक्ष्मणजीने वारं घातलेलं आहे. प्रभूला झोप लागली. गुणगाई नावडी सांगतोय, झोप लागली. बरोबर झोप लागल्याच्या नंतर 10-5 मिनिटाला प्रभू जागे व्हायचे. काय झालं प्रभू? काय नाही रे, इथं आवाज येतोय, झोपा पुन्हा. 10-5 मिनिटाला झोपले की पुन्हा प्रभू उठायचे. आवाज येतोय. कोण भजन करीत होतं माहितीये? गंधमादन नावाचं वानर. मारुतीरायला बोलून घेतलं लक्ष्मणजीने. हनुमंता, मालक आज झोपत नाहीत. मारुतीराय जवळ आले. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रणाम केला. प्रभू रावणाची भीती वाटायली का? नाही, भीती वाटत नाही रावणाची. मग झोप का येत नाही? दशकी कशाची, चिंता कशाची, कशा करता आरबळायले? एक सांगू का हनुमंता, माझ्या जीवनातला रात्रीच्या वेळेला घडलेला प्रसंग जीवनातला हा पहिला आहे. मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या हृदयावर राम नावाचा आवाज आदळतोय आणि तो अंतःकरणापासून निघणारा आवाज माझ्या हृदयावर आदळतोय. कोण असेल? मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीरायने विचार केला आणि सुग्रीवांना यांना त्यांना विचारलं, का रे गंधमादन मृत्यू पावला हे माहीत झाले, प्रेत सापडलं का? काय सापडल म्हणे हनुमंता, कुंभकर्णाने चुरा केला रे त्याचा, आणि कोणीकडे फेकलं लक्षात नाही. सागराकडे फेकला असेल तर समुद्रात विलीन झाला असेल. मारुतीरायने सांगितलं, गप्पा आणू नका, प्रेत सापडलं पाहिजे. हे सगळी 6 माणसं जागे, एकटे मारुतीराय फिरतात. मारुतीराय दळाच्या बाजूला फिरत असताना थोडे बाजूला गेले. त्याच बाजूला त्याच्या हाडामासाचा त्वचेचा गोळा पडला होता. मारुतीराय चालत असताना साजूक चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मारुतीरायच्या पायावर तो गोळा आदळला. वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. हाडामासाचा एवढा एवढा गोळा होता. हुंजळीत घेतला. कोण? मी गंधमादन. हृदयाशी लावला. बाळा, कुंभकर्णाने तुझ्या शरीराचा चुरा केला रे, तरी तुझ्या त्वचेतून, तुझ्या अस्थितून, तुझ्या मांसाच्या तुकड्यातून राम नावाचा ध्वनी टिकून गातोस. जी पवन सुता, एकदा त्याचे पाय दाखव. हाडामासाचा गोळा घेऊन शिबिरात आले रावटीत. विटेवरच्या मालकाला दाखिलं, मालक तुमची झोप हे मोडीत होतं, हे मोडीत होतं झोप. लक्ष्मणाने विचार केला, हाडामासाचा गोळा आहे. ह्या मोठ्या रोडून एखादी मांजर यावा, बारीकस कुत्र यावा, बारीकस डुक्कर यावा, बारीकसा रानटी पशु यावा आणि त्याच्या अंगावून एखादा असं टायर जावा, कसलं दिसतंय ते भाग. तसं गंधमादनाचं असं शरीर, असं एवढा एवढा गोळा होता तो, छिन्न बिछिन्न झालेला गोळा. लक्ष्मणजीला वाटलं हनुमंताला कळत नाही देवाच्या हातात काय द्यावं. प्रभू, मारुतीरायने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत तो गोळा दिलाय. देवा हे तुमची झोप मोडते. अरे हाडामासाचा गोळा आहे रे, मेलेल्या व्यक्तीचं मांस आहे, मांस आहे. मेलेल्या व्यक्तीची हाडे चुरा झालेले, मेलेल्या व्यक्तीची त्वचा आहे, कातड, हे काय माझी झोप मोडील. प्रभू थोडासा हात कानाजवळ नेता का? आणि प्रभू रामचंद्राने तो हात कानाजवळ नेल्याच्या नंतर त्या हाडा मासाच्या पुंजातून श्रीराम जय राम जय जय राम हा आवाज येत होता. कोण आहे? हे गंधमादन नावाच्या वानराचं शरीर आहे.
हृदयाशी धरलं. ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. पहाटेच 3:43 झाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली. जगाच्या मालकानं हृदयाला चिटकलेला पिंड पुढं केला आणि पूर्वेकडे बघून डोळ्यातल्या पाण्यानं तो पिंड धुतला. डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. विभीषण बाजूला होता आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा, रावण मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करणारे हे मी तुला देऊन टाकले. मला सुतळीचा तोडा नकोय, पण आज एक भीक मागते. माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची कर. गंधमादनाची समाधी सोन्याची कर. आणि ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाला अंत्यविधी झाला. ती जागा आरक्षित केली. तिथे दगड रवला. रावण मारल्या गेला. 65 क्विंटल सोन्याची समाधी केली. आणि विभीषणानं नियम केला, मी गंधमादनाचं श्राद्ध करील. सज्जनांनो, पुराण ऐका, रामायणात शोधू नका हा पुरावा. दुसऱ्या पुराणात बघा. तुम्ही रामायण पाहिल्यावर पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळू काही सांगतो सटाके. त्याच्यामुळे आताच सांगायलो, नंतर काड्या करण्यापेक्षा आताच तुम्हाला पुरावा सांगतो. हा रामायणात सापडायचा नाही. एका पुराणाचा दिलासा आहे. 1 वर्ष गंधमादनाचं श्राद्ध न केल्यामुळं लंकेत आवर्षण पडलं होतं. थेंबभर पाऊस पडला नाही 12 महिन्यात, थेंबभर. आणि मग मालकाला संदेश दिला, पाऊस का पडतोय? तर मग एका धन्वंतरी नावाच्या वैद्यानं सूचित केलं. विश्वकर्मा नावाची व्यक्ती आणि धन्वंतरी एकत्रित आले आणि विभीषण चिरंजीव होते. त्यांना सांगितलं, राजा, गंधमादनाचं श्राद्ध विसरलास. दृष्टांत संपला. राजे हो, पशुच्या योनीतला वानर, 65 क्विंटल सोन्याची समाधी भारतात कोणाचीच नाही. भारत देशामध्ये 65 क्विंटल सोन्याची समाधी कोण्याच श्रीमंताची नाही. कोण्याच श्रीमंताची नाही. अद्याप नाही कोण्या माणसाची नाही. पण त्या काळामध्ये 65 क्विंटल सुवर्णाची समाधी गंधमादन नावाच्या वानराची होती. तुकोबाराय बाहू हलवून विचारतात, देवा, अरे वानर आहे ते, वानर आहे, रानातले पाला खाणार वानर आहे, त्याची सुवर्णाची समाधी. अरे ज्यांनी 500 एकर जमिनी पोरायला कमिल्या त्याचे कट्टे बापाचे श्राद्ध घालत नाही. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव विभीषण, लंकेचा राजा, भजनानंदी, त्याच्या भजनानं त्याचं घर जळत नाही. एवढी मोठी ताकद ज्याच्यात आहे. एक वारकरी एका वानराचं श्राद्ध घालतोय. ताकद कशाची? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय, त्या वानरा इतकं गुण माझं कोणीच गायलं नाही. मग जे वानर तुमचं गुण गातंय त्याला इतकं उंच टोकाला नेतात. ही गुण गाणाराची ताकद आहे. मला तरी दुसरं देतात कशाला? म्हणून दुसऱ्या कडव्या